शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी माळवदे, जिल्हा प्रतिनिधी भाजपा ओबीसी मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष माननीय प्रकाशजी चकोर यांच्या घरी आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी मन की बात हा कार्यक्रम करण्यात आला। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी मन की बात कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरच्या हल्ल्याबद्दल, महिला बोटिंग स्पर्धा पहिल्यांदा झाली त्याबद्दल, तसेच शहीद जवानांचे फोटो संकलन झाले आहेत त्याबद्दल, तसेच ज्यांनी संकलन केले त्यांची, तसेच माननीय पंतप्रधान यांची प्रशंसा केली आहे। त्याचबरोबर माननीय प्रकाशजी चकोर यांनी देखील काही मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला आहे। जसे 2014 पासून ते आजपर्यंत माननीय पंतप्रधान यांनी देशाचा एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येत आहे। तसेच आजही ही योजना व्यवस्थित चालू आहे। पीएम किसान योजना, मातृवंदन योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, तसेच तरुणांसाठी उडान योजना, खुला इंडिया, आयुष्यमान भारत अशा विविध योजनांच्या माध्यमातून विकसित भारत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। तसेच भारत देशात दिवाळी आनंद जाण्यासाठी जीएसटी 518 असा करण्यात आला आहे। अशा विविध मुद्द्यांवर माननीय प्रकाशजी चकोर यांनी प्रकाशझोत टाकला आहे। मन की बात या विशेष कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई महेशजी हिरे, नाशिक पश्चिम आमदार प्रकाशजी चकोर, भाजपा शहर अध्यक्ष ओबीसी आघाडी, तसेच चिरागजी पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल डायरेक्टर रवी पाटील, भाजपा शहर अध्यक्ष ऍडव्होकेट परमानंद पाटील, तसेच छायाताई परिवाल, भाजपा महिला मंडल अध्यक्ष सिडको, श्री दशरथजी गांगुर्डे, भाजपा मंडल उपाध्यक्ष श्री डोंगर सिंग राजपूत, माजी भाजपा मंडल सरचिटणीस श्री रोहनजी कानकारे, माजी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष श्री सुरेशजी जगन्नाथ सोनवणे, ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष श्री वसंत हरी चौधरी, तसेच दीपक पंडित पाटील, श्री शैलेश बेलेकर, श्री पोपटराव बेलेकर, श्री चंद्रकांत गायकवाड, श्री रमेशजी काशीनाथ हिरे, श्री जयसिंग भगवान पाटील, श्री राजस निकुंभ, सर्वेश खैरनार, महेंद्र सर, तसेच श्री साहेबराव पांडुरंग टोपे, संजयजी वसंतराव देव, श्री तुळशीराम भागवत हे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पाहूया या संदर्भातची आमदार सीमाताई हिरे यांच्या सोबत केलेली, तसेच प्रकाशजी चकोर यांच्या सोबत केलेली विशेष चर्चा। आजचा दिनविशेष म्हणजे पंतप्रधानजी नरेंद्रजी मोदी यांची मन की बात चर्चा साठी आज भाजपाचे बरेचसे सदस्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मन की बात चर्चा यावरती आता नरेंद्रजी मोदी यांनी जे काही संभाषण केले आहे त्यावर आधारित आणखी काही जी विशेष चर्चा आहे आज आपण आपल्या आदरणीय सीमाताई हिरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा 125वा मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशजी चकोर यांनी केलं। त्याकरता सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत। मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपन्न होत असतो। 11 ते 11:30 हा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये देशामध्ये ज्या प्रेरणादायी घडामोडी घडतात महिनाभरात त्या सर्वांचं सादरीकरण या मन की बात मध्ये असतं। आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल की वॉटर स्पोर्ट हे त्यांनी काश्मीरमध्ये आयोजन केलं। आतापर्यंत काश्मीरमध्ये कधीही अशा स्पर्धा झाल्या नव्हत्या, त्या पहिल्यांदाच पुलवामा इथे त्यांनी घेतल्या आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं याकरता या स्पर्धांचं आयोजन केलं। त्या सर्व खेळाडूंचा उल्लेख देखील आज त्यांनी इथे केलेला आहे। त्याचबरोबर कारगिलमध्ये जे शहीद झाले त्या सर्व शहीदांचं ज्यांनी एकत्रीकरण केलं, म्हणजे त्यांच्या प्रतिमा असतील किंवा त्यांचे विचार असतील, हे सगळं त्याचं सुद्धा सादरीकरण इथे केलं। एक सोलर लेडी
म्हणजे जिने गावामध्ये सोलर आणून सोलर पंप आणून शेती समृद्ध केली, पाणी आणलं, त्या सोलर लेडीचा देखील इथे उल्लेख केला. अशा विविध घटना गोष्टी अशा ज्यामध्ये असतात की ज्यातून भारतवासियांना त्यातून प्रेरणा मिळते आणि आपण सुद्धा या लोकांकडे बघून काही ऊर्जा आपल्याला मिळत असते. त्यामुळे एक अत्यंत चांगला उपक्रम आदरणीय नरेंद्रजी मोदी हे घेत असतात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत भारतीय जनता पार्टीचे किंवा देशवासी यांना खरोखर गर्व आहे की असे पंतप्रधान आपल्या भारत देशामध्ये आहेत. धन्यवाद. नक्कीच ताई, खूप छान असा संदेश आपल्या मन की बात मध्ये आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी देत असतात आणि त्यावरती अनुकरण करण्याचं काम आपलं जी जनता आहे ती करत असते. आपल्यासोबत इथे आंतरराष्ट्रीय योग शिक्षक चिरागजी देखील उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून देखील या विषयावर थोडंसं जाणून घेऊयात. नमस्कार. ताईंनी खूप सुंदर भाषेत आणि खूप सोप्या भाषेत ऑलरेडी आपल्या सगळ्यांना सांगितलंय. एक गोष्ट जी मोदी साहेबांची नेहमी भावते, पंतप्रधान साहेबांची, जे वोकल फॉर लोकल ते म्हणतात की आपलं जे स्वदेशी आहे आणि त्याचा जो नारा दिला गेला पाहिजे. मी एवढंच सांगू इच्छितो, जे आता मन की बात मध्ये साहेबांनी सांगितलं की आता गणपती आहे, त्याच्यानंतर दिवाळी येणार आहे, दसरा येणार आहे, डिसेंबर पर्यंत आपलं इंग्लिश न्यू इयर येणार आहे, तर आपण एकमेकाला खूप साऱ्या भेटी देतो, उपहार देतो. तर आज मोदी साहेबांचा हा संदेश होता की जे काही गिफ्ट, जे काही उपहार आपण लोकांना देणार आहोत ते स्वदेशी असले पाहिजे. जे काही कपडे आपण घालणार आहोत ते पण स्वदेशी असले पाहिजे. जे काही डेकोरेशन आपण करतोय ते स्वदेशी असलं पाहिजे. तर माझं पण सगळ्यांना हेच सांगणं आहे की आपण स्वदेशीचा आणि जो आत्मनिर्भर भारत हा जो मेसेज मोदी साहेब देत आहे सगळीकडे, याला आपण सगळ्यांनी पण उचलून धरलं पाहिजे. धन्यवाद. खूप छान, खूप छान. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकोष्ठजी चकोर आपण यांच्या सदनी इथे जमलेलो आहोत. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून देखील त्यांचं मनोगत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी गेल्या 2014 पासून जे सरकार स्थापन केलं, त्या सरकार स्थापन करण्यापासून जी देशातली जी गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला उपाशी राहू म्हणून जी अंत्योदय योजना लागू केली. त्यामुळे झोपडपट्टीतलं नागरिकसुद्धा आज पोटभर जेवण करून उपाशी राहत नाही आणि आपल्या कामाचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. तसेच कामगारांचा सुद्धा जे बांधकाम मजूर असतात ते आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी ते उघड्यावर राहत होतात. पंतप्रधानांनी ते हेरलं आणि त्यांना त्यांच्या बांधकाम मजूर याच्यातनं त्यांना संसार उपयोगी वस्तू देण्याचे कामकाज केलेले आहे. नंतर जे किसानांना, जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या आपला जो पावसाळ्याचा सीझन चालू व्हायचा त्यावेळेस त्यांना खतांना वगैरे पैसे नसायचे म्हणून ती PM किसान योजना पण चालू केलेली. त्याच्याच आधारावर देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा व शेतकऱ्यांना हे 2000 अनुदान हे कमी पडत असतात म्हणून महाराष्ट्र सरकारचा काहीतरी वाटा असावा म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना लागू करून शेतकऱ्यांना आज ती आर्थिक लाभ, खत घेण्यासाठी, बियाणे घेण्यासाठी, फवारण्याचे जे साहित्य लागतात त्याच्यासुद्धा त्याचा उपयोग होतो. त्यानंतर जे अपंग ज्येष्ठ नागरिक असतात त्या अपंग ज्येष्ठ नागरिकांना आपल्या ज्या नेहमीच्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी अडचण येत असतात म्हणून वयश्री योजना, मुख्यमंत्री योश्री योजना आणली. त्या माध्यमातून 3000 रुपयाची योजना जेणेकरून ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोंबड चेअर असेल, वाकर असेल अशा विविध वस्तू त्या योजनेअंतर्गत देण्यात येतात. नंतर मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना असेल, ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे 20,000 ते 25,000 भरण्याची ऐपत नाही पण ती मुख्यमंत्र्यांनी योजना आणल्या आणि त्या तीर्थयात्रे योजनेमधून जे 2.5 लाखाच्या उत्पन्नातले लोक होते त्यांना जवळजवळ 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये 18 जिल्ह्यांचे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दर्शन घडून आणलेले असे अनेक विविध उपक्रम आणि आमच्या पश्चिम विधानसभेचे आमदार यांच्या माध्यमातून, सीमाताईंच्या माध्यमातून जे गोरगरीब जनता आहे आजपर्यंत 58,000 लोकांना त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून, आमदारांच्या प्रयत्नांनी गोरगरीब जनतेला तो बांधकाम काम असो, तो मोलमजुरी करणारा असो, धुंडी बांधणी करणारा माणूस असेल, ज्यांना आतापर्यंत ताईंच्या माध्यमातून 2 कोटीचं मुख्यमंत्री सहाय्य योजना ही योजना गोरगरीब जनतेला दिलेली आहे. इथून मागे जे 2.5 वर्षात सरकार होतं ते फक्त 20-25,000 रुपये अनुदान प्राप्त करत देत होतं परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ताईच्या प्रयत्नाने प्रत्येकाला 4-4 लाख 5-5 लाख रुपये असं आरोग्य सहाय्यता निधी मिळत असते. म्हणून ह्या सरकारवर
पूर्ण देशातले जनता ही खुश आहे. विरोधक फक्त विरोधाला विरोध म्हणून विरोध करत असतात. या निमित्तानं मी एवढं सांगू शकतो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. वंदे मातरम. वंदे मातरम. सियावर रामचंद्र की जय. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. वंदे मातरम. वंदे मातरम. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका.